नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 4 मार्च 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, 2025च्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अनोरा या चित्रपटाला ऑस्कर 2025मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला। ऑस्करबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊयात। 2025मध्ये जे ऑस्कर पुरस्कार झाले ती 97वी आवृत्ती होती। ऑस्कर पुरस्कारांना अकादमी पुरस्कार म्हणून देखील ओळखले जाते। 2025चा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथे झाला। अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसद्वारे हे पुरस्कार सादर करण्यात आले। पुढचा प्रश्न आहे, 2024मध्ये कोणत्या देशाने जन्मदर विक्रमी नीचांकी गाठला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जपान। जपानमध्ये 2024मध्ये सलग 9व्या वर्षी जन्मदरामध्ये घट झाली आहे। याबद्दल आपण थोडीशी अजून माहिती बघूयात। 2024मध्ये जन्मलेल्या बाळांची संख्या 7,20,988 इतकी कमी झाली आहे। सलग 9व्या वर्षी ही घट झाली आहे। जन्मदरात 5% घट झाली आहे, तर 1.62 दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला आहे। पुढील प्रश्न बघूयात। पुढचा प्रश्न आहे, युनायटेड स्टेट्सची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजी नियुक्त करण्याच्या आदेशावर कोणी स्वाक्षरी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डोनाल्ड ट्रम्प यांनी युनायटेड स्टेट्सची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजी नियुक्त करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली। डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष झाले आहे। पुढील प्रश्न बघूया। WTA 1000 स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती म्हणून इतिहास कोणी रचला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मीरा अँड्रीवा। मीरा अँड्रीवा हिने WTA 1000 स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती म्हणून इतिहास रचला आहे। थोडीशी एक्स्ट्रा माहिती अजून बघूयात। WTA 1000 विजेतेपद मिळविणारी 17 वर्षीय तरुण खेळाडू मीरा अँड्रीवा ठरली आहे। जागतिक क्रमवारीत अव्वल 10 मध्ये मीरा अँड्रीवा ही पोहोचली आहे। आता आपण पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न 5वा आहे, 24 ते 28 फेब्रुवारी 2025 या कालावधीत डेझर्ट हंट 2025 हा सराव कोणत्या हवाई दलाच्या स्टेशनवर करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जोधपूर एअर फोर्स स्टेशन। भारतीय हवाई दलाने हा सराव आयोजित केला होता। या सरावाचे ध्येय होते भविष्यातील आव्हानांसाठी तयारी करण्यासाठी हा सराव आयोजित केला गेला। पुढील प्रश्न बघूया। केंद्राच्या परवानगीने कोणते राज्य दुसरे विमानतळ बनवणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा। तेलंगणामध्ये आधी देखील एक एअरपोर्ट आहे ज्याचे नाव आहे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे की हैदराबादमध्ये आहे। आणि आता दुसरे विमानतळ वारंगलमध्ये बनणार आहे, ज्याचे नाव ममनूर विमानतळ असे असेल। हे विमानतळ बनविण्यासाठी केंद्राकडून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून यासाठी मान्यता मिळाली आहे। पुढील प्रश्न आहे, अनंत अंबानींच्या वंताराने अलीकडेच प्राणी कल्याणातील उत्कृष्टतेसाठी कोणता प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार जिंकला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्राणीमित्र पुरस्कार। प्राणीमित्र पुरस्कार सर्वात प्रथम 1960 मध्ये प्रदान करण्यात आला। हा पुरस्कार प्राणी कल्याणासाठी दिला जातो। पुढील प्रश्न आता आपण बघूया। प्रश्न 8वा आहे, सार्वजनिक आरोग्य सेवेवरील 9वी राष्ट्रीय शिखर परिषद कोणत्या भारतीय शहरात आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुरी। पुरी येथे 9वी राष्ट्रीय शिखर परिषद सार्वजनिक आरोग्य सेवेवरील आयोजित करण्यात आली होती। या राष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले। मी आशा करते की तुम्हाला सर्व प्रश्न समजत असेल। आता आपण पुढचा प्रश्न बघूयात।
प्रश्न क्रमांक 9 आहे, कार्यक्षमता आणि व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी वन नेशन वन पोर्ट उपक्रमाचे अलीकडेच कोणी अनावरण केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सर्बानंद सोनोवाल. सर्बानंद सोनोवाल हे बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे, फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित 10व्या भारत आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सवाची थीम काय होती? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वसुधैव कुटुंबकम अशी आंतरराष्ट्रीय नृत्य आणि संगीत महोत्सवाची थीम होती. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 11 आहे, 2024-25 रणजी ट्रॉफी कोणी जिंकली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विदर्भ. विदर्भने 2024-25ची रणजी ट्रॉफी जिंकली व त्यांनी केरळला हरवले. पुढील प्रश्न आता आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 12 आहे, कैलास सत्यार्थी यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे, ज्याचा IGNCA मध्ये शोध घेण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिया सलाई असे कैलास सत्यार्थी यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक आहे. अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.